तर मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 3 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकी ऋषिकेश यांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू असतो. गुरुजी जानकीला म्हणतात, जानकी हा दिवा तिकडे झाडाजवळ ठेवून ये. जानकी झाडाजवळ दिवा ठेवते आणि पाया पडते. जानकी मनात म्हणते, देवा मला फक्त माझे कुटुंब हवं होतं. माझी एवढी छोटीशी इच्छा तू पूर्ण केलीस. तुझा आशीर्वाद कायम राहू दे. जानकी डोळे मिटते आणि पाया पडत असते. तेवढ्यात तिथे मकरंद येतो. मकरंद जानकीच्या तोंडाला रुमाल लावतो आणि तो तिला बेशुद्ध करतो. मकरंद मनात म्हणतो, जानकी मला तुझ्यासोबत असं कधीच वागायचं नव्हतं, पण काय करू, मला हे सगळं करावं लागतंय. तू माझी नाही झाली तर मी कोणाचीही होऊ देणार नाही. मकरंद आपल्या माणसांना बोलवतो आणि जानकीला गाडीमध्ये टाकून घेऊन जातो. तर इथे सगळे जानकीची वाट बघत असतात. जानकीला एवढा उशीर का होतोय हे बघण्यासाठी सारंगला पाठवतात. सारंग बघून येतो आणि त्याला दिवा दिसतो. सारंग धावत येतो आणि ऋषिकेशला म्हणतो, दादा तिथे वहिनी नाही आहे. झाडाखाली दिवा लावायला गेली होती, तो दिवा पण पडलेला आहे. ऋषिकेश धावत तिथे येतो. ऋषिकेश सगळीकडे जानकीला शोधतो, पण जानकी काही सापडत नाही. आणि तेवढ्यात ऋषिकेशचा मोबाईल वाजतो. मकरंदचा फोन आलेला असतो. ऋषिकेश तो फोन घेतो आणि मकरंदला विचारतो, मकरंद जानकी तुझ्या ताब्यात आहे ना? मकरंद म्हणतो, हो. आता जानकी फक्त माझी होणार. जानकी आणि माझं लग्न होणार, तुझ्यासोबत नाही. मी जानकीला इतर कुणासोबतही बघू शकत नाही. मकरंद फोन ठेवतो आणि तो जानकीला एका खुर्चीत बांधून ठेवतो. तो व्हीलचेअरवरती बांधतो आणि जानकीसोबत 7 फेरे घेत असतो. जानकी रडत असते, स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते, पण मकरंद काही तिला सोडायला तयार नसतो. आता ऋषिकेश मकरंदची धुलाई करून जानकीला आपलं कसं करतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सुमित्रा जानकीची माफी मागते आणि जानकीचा ती स्वीकार करते. जानकी ओघाओघात सुमित्राला आई म्हणते. जानकीच्या ही गोष्ट लक्षात येते. जानकी म्हणते, सॉरी, ओघाओघात आई निघून गेलं. पण मी तुम्हाला खरंच सांगते, मला तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर करायचं नाही आहे, तुमचं कुटुंब तोडायचं नाही आहे. माझं ऋषिकेशवरती खूप प्रेम आहे, पण तुमची इच्छा नसेल ना तर मी लग्न नाही करणार. फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही सुखी राहा आणि आनंदात राहा, बस मला बाकी काही नको आहे. तुम्ही सुखरूप असावं एवढीच इच्छा आहे. जानकी तिथून जात असते. सुमित्रा म्हणते, जानकी थांब. अगं कुठे चालली आहेस? आता नातं जोडलंच आहे, आई म्हणालीच आहे, तर मग जायचं कशाला? यापुढे जानकी तू अनाथ नाहीस. तुझ्यासोबत तुझं अख्खं कुटुंब आहे. जानकी तू माझं मन जिंकलेस. मला आता कळलंय, तू कुटुंब तोडायला नाही जोडायला आली आहेस. आता आमचं सगळं कुटुंब हे तुझं कुटुंब असणार आणि सगळे आम्ही तुला सांभाळून घेऊ. तू पण आम्हाला सांभाळून घे. अगं आम्हाला जशी सून हवी होती ना तशीच तू सून आहेस. माझी थोरली सून, ऋषिकेशची बायको. सुमित्रा जानकीला मिठी मारते. त्या दोघी रडत असतात. सुमित्रा ऋषिकेशला आवाज देते. ऋषिकेश इथे येतो. ऋषिकेश विचारतो, आई काय झालंय? सुमित्रा म्हणते, ऋषिकेश अरे तुझी होणारी बायको इथे रडते आणि तू बाहेर काय करतोयस? ऋषिकेश खूप खुश होतो. ऋषिकेश म्हणतो, आई म्हणजे तुझा होकार आहे? सुमित्रा म्हणते, अरे ऋषिकेश, मला हवी असलेली सून आणि तुला हवी असलेली बायको हीच आहे, जानकी. आपल्या घरासाठी योग्य सून आणि तुझ्यासाठी योग्य बायको. सुमित्रा त्या दोघांचे हात हातावर ठेवते आणि त्या दोघांना म्हणते, आता हे हात अजिबात सोडायचे नाही, आयुष्यभर साथ द्यायची एकमेकांची. ऋषिकेश जानकी सुमित्राला मिठी मारतात. सगळे खूप खुश असतात. तर 2 दिवसांनी सुमित्राला डिस्चार्ज मिळतो. सुमित्रा खूप गडबड करत असते. ऋषिकेश जानकी यांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम तिने मंदिरात ठेवलेला असतो. सगळे उत्साहात मंदिरात जातात. तर इथे ऋषिकेश जानकीला घ्यायला आलेला असतो. तो जानकीला म्हणतो, जानकी चल, आता आपला सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे, मी तुला घ्यायला आलो आहे. जानकी म्हणते, ऋषिकेश माझा हात कधीच सोडणार नाही ना? ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुझा एकदा हात धरलेला मी कधीही सोडणार नाही, चल. ते दोघं तिथून निघतात. ते बाहेर येतात आणि रूमला लॉक लावतात. तेवढ्यात तिथे प्रधान काका आणि काकू येतात. प्रधान काका विचारतात, एवढं आवरून तुम्ही कुठे चाललायत? काकू म्हणतात, कुठे जाणार आहे? ऋषिकेशच्या आईने नकार दिलाय लग्नाला, पळून जाऊन लग्न करत असतील. ऋषिकेश म्हणतो, नाही हो काकू, तुमचा अंदाज खोटा ठरला. अहो आम्ही दोघं जण चाललोय, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आमचा, त्यासाठी. आणि आमच्या आईने परवानगी दिली आहे आम्हाला. आणि एवढंच नाही, हा मंदिरामध्ये छान कार्यक्रमसुद्धा पार पडतोय. माझ्या आईनेच हा कार्यक्रम ठेवला आहे. यावेळेस आम्ही तुम्हाला नाही बोलू शकत, पण लग्नाला आवर्जून यायचं. ऋषिकेश जानकी प्रधान काका काकूंना ही आनंदाची बातमी देत असतात आणि मकरंदचा माणूस ते ऐकतो. ऋषिकेश जानकी प्रधान काका काकूंच्या पाया पडतात आणि तिथून निघतात. मकरंदचा माणूस लगेच मकरंदला फोन लावतो. मकरंदचा माणूस मकरंदला म्हणतो, सर
अहो त्या दोघांची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे आज मंदिरामध्ये. दोघं इथून निघालेत. मकरंद खूप चिडतो. तो आपला मोबाईल फेकून देतो. मकरंद म्हणतो, नाही, हे असं होऊ शकत नाही. जानकी माझी होणार फक्त, ती दुसऱ्या कोणाचीही होऊ शकत नाही. आणि हेच विधिलिखित आहे. मकरंद मास्कमॅन बनायला लागतो. मकरंद मास्कमॅन बनतो. आपली बंदूक घेतो आणि म्हणतो, जानकी सॉरी, मला हे करावं लागतंय. अगं तुला प्रेमाने मिळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू माझी कधी झालीच नाही, म्हणून आता हा मार्ग निवडावा लागतोय. मकरंद आपली बंदूक घेतो आणि तिथून निघतो. तर इथे मंदिरामध्ये सगळे पोहोचलेले असतात. सगळे ऋषिकेश जानकी यांची वाट बघत असतात आणि तेवढ्यात तिथे जानकी ऋषिकेश येतात. सगळे त्या दोघांचं खूप छान स्वागत करतात. गुरुजी म्हणतात, चला मुलाकडचे कोण आहेत त्यांनी पुढे या, मुलीकडचे कोण आहेत त्यांनी पुढे या. जानकी म्हणते, माझ्याकडून कोणीच नाही आहे. सुमित्रा म्हणते, जानकी असं कसं म्हणतेस, मी आहे ना तुझी आई. नाना म्हणतात, आणि मी बाबा. सारंग म्हणतो, अच्छा तुम्ही दोघं वहिनीकडून का, मग मी आणि सौमित्र दादा आम्ही आमच्या दादाकडून. सगळे खूप खुश असतात आणि कार्यक्रम चालू होतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.